So guys, कसे असाच तुम्ही बरे असणार. तर ह्याच्या पुढचं आजपासून ते ह्याच्या पुढचं तुमचा सगळं ब्लॉग फक्त आणि फक्त मालवणीतच भेटणार असतो. कारण की मी चाललंय कोकणात. सो अशा प्रकारे आमची ट्रेन होती तर 1:45ची, पण आली आहे 1 तास लेट, 1:45 वाजता. आणि भयंकर दमायला झालं आहे, भयंकर झोप येते आहे. फुल लाईट वाईट घालून माणसं आरामात ढूल झालेली आहेत. सो आपण आता डायरेक्ट भेटूया कोकणात. ठीक आहे, चला. खरंच म्हटलंय कोणीतरी, कोकण म्हणजे साक्षात स्वर्ग. आणि त्या स्वर्गाचा अविस्मरणीय प्रवास जर का तुम्हाला करायचा असेल ना, तर कोकण रेल्वे हा एकमेवच मार्ग आहे. ते बोगदे, ती हिरवळ आणि एकंदरीत माहोल, आहा, मज्जाच. आणि मी त्यात मूळची देवगडची, म्हणजे आता माझं माहेर देवगड, पण आता मालवण हे माझं सासर आहे. इले इले चाककर म्हणी कोकणात इले. पण आपलं हे प्रवास हयात संपलो नाही हा. पकडणार की नाही? मी का बघडू. चला, फायनली आम्ही पोहोचलो आहोत. आणि फारच लाईक सांगू नाही शकत, फार असं वेळ वाटतंय. लाईक सगळीजणं फक्त बघताय. इट्स ओके. आणि सगळ्यात भारी तर दाखवण्यासारखी गोष्ट म्हणजे इकडचं स्टेशन आणि खूप नवीन काम. आधी आपणाक करूची लागतली रिक्षा, कारण स्टँडपर्यंत जाऊक रिक्षाशिवाय काय हाय पर्याय नाही. मग येतली आपल्या कोकणाची शान, आपली लाल परी. आम्ही कुठे पण जातो आम्हाला मिठगाव पण लागतं, तरणा पण लागतं, देवगड पण नाही ना, यवतमाळ पण लागतंय ना. संडे खूप लांब. या लाल परीच्या सोबत आमचो 50 शेड्स ऑफ ग्रीनचो प्रवास हयनात चालू झालो. खिडकीसून फक्त निळो, हिरवो, लाल ह्या 3 रंगांनी सजलेलो हे प्रवास आमका एकदम नॉस्टॅल्जिक काइंड ऑफ फिलिंग देत होता. काय गंमत आहे ना, लहानपणी मला हे एसटीत बसायला बिलकुल आवडायचं नाही. पण आज बघा, आज नुसता हा मी प्रवास करत नाहीये, तर ह्या प्रवासातला प्रत्येक क्षण मी जगतेय. वयासोबत ना गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच बदलून जात असतो आपला. मी पटकन आणि ड्रायव्हरांच्या बाजूची सीट जाऊन पकडलंय. लग्नानंतरचे सगळे सण हे फार स्पेशल असतात. सुशांत मालवणचा जरी असला तरी कोकणात आम्ही पहिल्यांदा सणासाठी आलोय. आमचा पहिला ओवसा. पण तुमका मी कोकणातले गौरी गणपती एकंदरीतच माहोल काय असता ह्या येत्या व्लॉगमध्ये तुमका दाखवणारच आहे. बरं, ड्रायव्हरांच्या बाजूक बसलाय खरा, पण बाहेरची सुंदरता बघून माझा काय बघू आणि काय शूट करू असा झाला होता. फायनली गाईज, फायनली आम्ही पोहोचलो आमच्या गावी. ह्यो आमचो ग्रामपंचायतीकडचो पूल आणि हे माझं गाव दाभोळे. आणि ह्या आमचा घर. ही सगळी घरा लाईनीत बघतास ना, हे सगळे आम्हीच दाभोळकर. चला, घराकडे पोचलं तवसर पाऊस इलो. काय जोर धरल्या ना बघा. आणि ह्या चिमण्या बघतास, मातीचा घर बनवतात त्यांच्या ह्या चोचीने. तापण एकदम मजबूतवाला. यावा तुमका माझा घर दाखवते.
आमचे घर आहे. असं छान अगदी तुळशी वृंदावन आहे ऑल यू नो समोर. आणि त्या तिथे आमची विहीर आहे जी आता कोणी यूज नाही करत कारण सगळ्यांकडे नळाचं पाणी. आणि इथे समोर अशी सगळी छान शेती आहे. इथे नाही आहे फक्त इथे खूप सारे स्पेशेस मिळतील, खूप साऱ्या गोष्टी. तर जसं की हे लाजाळूचं झाड आहे, ठीक आहे. सो अरे चला गाडी इली या. तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लग्नानंतरचो माझो पहिलो औस आहे, त्याचं सेपरेट असं व्लॉग मी पुढे येईतच. तोपर्यंत तुम्ही काय तर आपला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून टाका बघू, आहे की नाही. चला जात आहे मी. तुमका काय माका उद्याची तयारी करूची या. येत आहे.